एका गावात 3 मित्र राहत होते. पहिला खूप श्रीमंत होता, दुसरा खूप ताकदवान होता आणि तिसरा खूप गरीब पण मनाने चांगला होता. एक दिवस तिघांनी ठरवलं, चला बुद्धांना भेटून येऊ. ते तिघे जंगलात गेले, जिथे बुद्ध शांतपणे झाडाखाली बसले होते. पहिला श्रीमंत मित्र पुढे आला. त्याने सोन्याची पिशवी बुद्धांसमोर ठेवली आणि म्हणाला, माझ्या इतकं श्रीमंत कोणी नाही. दुसरा मित्र म्हणाला, माझ्यासारखा ताकदवान माणूसही नाही. पण तिसरा मित्र शांत उभा होता, कारण त्याच्याकडे दाखवायला काहीच नव्हतं. बुद्ध हसले. ते तिघांना नदीकाठी घेऊन गेले. तिथे त्यांनी एक मोठा दगड पाण्यात टाकला. दगड लगेच बुडाला. मग त्यांनी एक छोटंसं पान पाण्यावर ठेवलं. ते मात्र तरंगत राहिलं. बुद्ध म्हणाले, मोठेपणा वजनात नसतो, तर स्वभावात असतो. श्रीमंत आणि ताकदवान मित्र शांत झाले. बुद्ध पुढे म्हणाले, ज्याच्या मनात अहंकार असतो तो दगडासारखा बुडतो आणि ज्याच्या मनात प्रेम असतं तो पानासारखा तरंगतो. हे ऐकून दोघांनाही स्वतःची चूक समजली. ते गरीब मित्राकडे पाहू लागले, कारण तो नेहमीच प्रेमाने वागत होता. तिघांनी बुद्धांसमोर हात जोडले. त्या दिवसानंतर ते तिघेही बदलले. ते लोकांना मदत करू लागले आणि गावात आनंद पसरू लागला. शिकवण: पैसा आणि ताकद काही काळासाठी मोठं बनवतात, पण चांगलं मन आयुष्यभर मोठं बनवतं. राम राम.